नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. मी प्रजेश पार्टे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत एका मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, जे शंकराचं मंदिर आहे. आणि हे मंदिर सुरत रेल्वे स्टेशनपासून फक्त 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे अब्रमा नावाचं, आणि त्या गावामध्ये हे मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिर आहे शंकराचं श्री अंबरीशेश्वर महादेव मंदिर. तुम्ही सुरतमध्ये कुठेही फिरलात किंवा गुजरातमध्ये कुठेही फिरलात तर सर्वात जास्त तुम्हाला शंकराचेच मंदिर पाहायला भेटणार. तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला एक ना एक मंदिर, आणि प्रत्येक मंदिराचं नाव तुम्हाला वेगळं पाहायला भेटेल. आता हे अंबरीशेश्वर महादेव मंदिर म्हणजे अब्रमा गावात येतं. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून जेवढं मी बनवता येईल तेवढं बनवून तुम्हाला मी दाखवणार आहे. हा मंडप आहे, त्या मंडपापर्यंतच आपल्याला जायला एंट्री आहे. गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ बनवून देत नाहीत. हे बघा, वरती मंडपाचा जो भाग आहे त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम एवढं जबरदस्त आहे ना. पूर्ण खुलं मंदिर असतं तिकडे, आणि जो गाभारा आहे तोच पॅक असतो. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आणि मी आलेलो आहे त्याच मंदिराच्या समोर असलेल्या तापी नदी शेजारी. हे बघा, आणि बहुतेक मंदिरे तापी नदी शेजारीच आहेत. जेवढे तुम्ही सुरतमध्ये बघाल ना, तिकडे तुम्हाला तापी नदीच्या शेजारी असे, आणि ते पण जुने मंदिर. नवीन मी मंदिराची गोष्ट करत नाही. जेवढे 1500 वर्ष जुने मंदिर आहेत ना, त्यांचीच मी गोष्ट करतो आहे. तेवढे सर्व मंदिर हे तापी नदीच्या किनारीच बनवण्यात आले. एवढं शांत वातावरण आहे ना, मस्त वाटतं. अजिबात गर्दीसुद्धा नाही, कारण की थोडंसं गाव ठिकाणी आहे आउटसाईडला, त्यामुळे तुम्हाला इथे पूर्ण शांतता पाहायला भेटेल. ही नदी आहे तापी नदी. समोर तुम्हाला एक होडीसुद्धा पाहायला भेटेल. आत्ता जेवढी नदी भरली ना, तेवढीच नदी उन्हाळीसुद्धा भरलेली असते. आत्ता तर भरपूर आहे पावसाळा असल्यामुळे, पण उन्हाळीसुद्धा भरपूर पाणी असतं नदीला, कारण की इथूनच वरती म्हणजे सोनगड बाजूला आपल्याला उकाई डॅम पाहायला भेटतो, आणि त्याच उकाई डॅमचं पाणी इथपर्यंत येतं, जे तापी नदीवरती बनवण्यात आलेलं उकाई डॅम, महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवरती. हे बघा, हे वाडाचं झाड आहे. एवढं जबरदस्त वाटतं ना मित्रांनो. थंडगार वातावरण आहे आणि मस्तपैकी ढग आले, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला सावळीच पाहायला भेटणार आहे. जिकडे पाहाल तिकडे. आणि ही बघा, ही समोर दिसते ना, ती होडी आहे छोटी, आणि आत्ता आपल्यासमोर येते ती दुसरी होडी. ही आम्ही पाहिली नव्हती. समोरची जी छोटी होडी दिसते ना, तीच पाहिली होती. पण हा बघा, एक बाजूने एक होडी. म्हणजे मासे मारणारे आहेत लोक, गावातलेच असतील कदाचित. एवढा जबरदस्त व्ह्यू वाटतं ना मित्रांनो. हळूच तो आला एका कोपऱ्यातून आणि मधोमध बघा थांबला. मला वाटतं त्याला काठावर यायचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल ना, तर तुम्ही इथपर्यंत कसे याल ते मी सांगतो. सुरत रेल्वे स्टेशनपासून फक्त 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर हे अब्रमा गाव आहे. आणि मार्ग मोठावाराच्यामधून तुम्ही जेव्हा रंगोली चौकडीकडे येता ना, तेव्हा मधोमध तुम्हाला हे गाव आणि मंदिर पाहायला भेटतं. एवढं जबरदस्त आहे ना. इथं आल्यानंतर पूर्ण शांतताच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. असो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.